तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी, आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार तर आता आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, कोणत्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण ह्याला ॲनालिसिस करायला गेलो तर आपल्याला काय समजते की मार्केटचा जो शॉर्ट टाईमचा ट्रेंड आणि मेजर ट्रेंड जो आहे तो क्लिअर कट अप ट्रेंड आहे आणि याच्यामध्ये मार्केट कंटिन्युअस अपसाईडला मूव्ह व्हायला लागलं आहे. आणि आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं, लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं की हा जी ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनच्या खाली जर का रेड कॅन्डलचं ज्यावेळी पण क्लोजिंग येईल आणि त्यानंतरनं 650 आसपास हे जे लेवल आहे, म्हणजे एक्झॅक्ट जर का आपण बघायला गेलो नंबर तर ऑलमोस्ट 21714 आहे. म्हणजे 21700च्या खाली ज्यावेळी पण डेली कॅन्डलचं क्लोजिंग येईल, 2 दिवस जर का ह्याच्या खाली सस्टेन राहिलं तर व्हेरी हा प्रोबॅबिलिटी की मार्केटमध्ये पॅनिक मोमेंटम डाऊनसाईडला बघायला भेटू शकतं. आणि टेम्पररी जर का बघायला गेलो तर मार्केट क्लिअर कट साईडवे नेचरमध्ये आहे. मार्केट एका रेंजमध्ये अडकलं आहे. शॉर्ट टाईम फ्रेममध्ये मार्केट ऑलमोस्ट 22800 आणि 21800च्या रेंजमध्ये अडकलं आहे. आणि याच्यामध्ये पण अजून बारक्या स्केलला बघायला गेलो आपण तर ह्याच्यामध्ये क्लिअर कट एक मार्केटमध्ये व्हर्टिकल सेल ऑफ आला, त्यानंतर हा एक अपसाईडचा पुलबॅक आहे. आता जर का मार्केटला अपसाईडला जायचं असेल तर कदाचित मार्केट 1-2 दिवस इथं मे बी साईडवे मोमेंटम दाखवू शकते आणि त्यानंतर एक रेंज ब्रेकआउट होऊ शकते. किंवा जर का मार्केटमध्ये बघायला गेलो तर कंटिन्युअस पॅनिक सेल ऑफ, त्यानंतर हे पुलबॅक अपसाईडला थोडंफार मार्केट घाबरवायला डाऊन साईडला पण येऊ शकते. याच्यामध्ये काय नवीन नसणार आहे. आणि तर मे बी परत सपोर्ट घेऊन परत एक असं काय तर प्राईस ॲक्शन आपल्याला बघायला भेटू शकते. जर का मार्केट ही प्राईस ॲक्शन नाही क्रिएट केला तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की जर का मार्केट डाऊन साईडला कन्सॉलिडेशन केला आणि जर का बॉटमचा लेवल जर का मार्केटनं ब्रेक केला तर फर्दर आपल्याला मेजर डाऊन साईडचा पुलबॅक बघायला भेटू शकतो आहे. ओके, तर जोपर्यंत काय आपलं क्लिअर व्ह्यू काय असला पाहिजे करंटली, तर थोडंसं वेट करायचं ॲज अ पोझिशनल. जर का तुम्ही ट्रेड करत असाल तर साईडवे मार्केट आहे, ज्यावेळी रेंज ब्रेकआउट येतील त्यानंतर आपल्याला नेक्स्ट मार्केटचा ट्रेंड समजेल व्यवस्थित. करंटली मार्केट हे एका साईडवे नेचरमध्ये, रेंज बाउंड नेचरमध्ये. जर का मार्केट 22,400च्या वरती सस्टेन राहिला तर एक प्रोबॅबिलिटी आहे की अपसाईडला मार्केट दाखवू शकते. कारण की याच्यामध्ये काय आहे की प्रिव्हियस हे जे रेजिस्टन्स होते, म्हणजे सपोर्ट जे होते, मार्केट ब्रेक केल्यानंतर आता हे रेजिस्टन्सचं काम करत चाललं आहे. ओके, तर त्या लेवलला आसपास आला ना मार्केट तर प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केटमध्ये परत एक पॅनिक डाऊन आणि पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते. आणि जर का डाऊन साईडला आला तर मल्टिपल टाईम हे जे सपोर्ट ट्रेंड लाईन जे आहे सपोर्टचं काम केले, डाऊन साईडला आला तर एक रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटू शकते. इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो तर इंट्राडेमध्ये जर का आपण आलो तर काल जे आपण व्हिडिओमध्ये लेवल डिस्कस केले होते एक्झॅक्टली ऑलमोस्ट सेम लेवलपासून मार्केटमध्ये पॅनिक डाऊन साईडला आलं होतं. आणि काल आपण डिस्कस पण केलं होतं की त्या लेवलच्या आसपास जर का आपल्याला कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का तुम्हाला पण शिकून जर का अर्निंग करायचं असेल, व्यवस्थित लर्निंग आणि अर्निंग करायचं असेल देन व्हॉट्सअपमध्ये करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही नंबर घेऊन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपलं जी नेक्स्ट बॅच असेल त्यामध्ये तुम्हाला एनरोल केलं जाईल. ओके, आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रनअप आले, त्यानंतर मार्केट थोडंफार एक साईडवे नेचर दाखवायला लागलं. मे बी ह्याच्यामध्ये अजून एखाद्या दिवस असे मोमेंटम साईडवे जर का फ्लॅट ओपन राहिला तर जोपर्यंत का 22,300 आणि 22,124 लेवल डाऊनसाईडला ब्रेक नाही करत आहे तोपर्यंत का हे पूर्ण साईडवे आणि चॉपी मार्केट दिसतंय. मोमेंटम कधी येऊ शकते जर का मार्केट 22,124च्या खाली म्हणजे 2200च्या आसपासच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहायला लागलं तर आपण त्यामध्ये सेलिंग प्लॅनिंग करू शकतो. जर का मार्केट 22,100च्या आसपास जर का डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर आपण ह्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि जर का मार्केट डायरेक्टली 21,887 पासून 21,985 म्हणजेच ऑलमोस्ट 22,000चा जे सायकोलॉजिकल नंबर आहे त्याच्या आसपास जर का मार्केट आला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तर आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन अपसाईडला क्रिएट करू शकतो. तर हे आपले लेवल्स असतील. जर का मार्केट डायरेक्टली गॅप अप ओपन झालं, जर का आपण गिफ्ट निफ्टीला बघायला गेलो, SGX आत्ताच्या प्रमाणे जर का बघायला गेलो तर SGX आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागला आहे. चान्सेस आहेत की मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप स्लाइटली होऊ शकते. ओके, तर पण क्लोजिंग बघणं गरजेचं आहे की मॉर्निंगला बघितलेलं कधी पण बेटर राहू शकतं की मॉर्निंगला मार्केट SGX कशा प्रकारे क्लोज यायला लागला. तर करंटच्या प्रमाणात जर का बघायला गेलो आपण तर गॅप अप मार्केट दाखवते. पण जर का तसं पण गॅप अप झालं आणि जर का कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला आपल्याला 22,365 पासून 22,250च्या आसपास कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर त्या लेवलपासून आपण डाऊन साईडचा स्ट्रेट प्लॅन क्रिएट करू शकतो. आज पण त्याच्यामध्ये चांगली मोमेंटम आली होती.
कदाचित उद्याच्याला पण मार्केटमध्ये जर का त्या लेवलला आसपास मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, बट त्यामध्ये आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट ठेवायचा. जोपर्यंत मार्केट 22,370चा लेवल अपसाईडला सस्टेन नाही करत आहे तोपर्यंत आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करणार. जर का मार्केट ह्याच्यावरती सस्टेन राहायला लागला तर आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. ओके, तर ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि जर का मार्केट चुकून जर का अपसाईडला गेलं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे डायरेक्टली मोठा गॅप अप झाला किंवा डायरेक्ट मार्केट अपसाईडला गेलं तर 22,500 इज अ सायकोलॉजिकल नंबर. आणि त्याच्या आसपास जर का मार्केट गेलं 22,438 पासून 22,500च्या आसपास जर का मार्केट गेलं, कोणत्याही प्रकारे त्या लेवलच्या आसपास आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. ओके, तर होप तुम्हाला लेवल समजले असतील. जर का याच्यामध्ये काही पण चेंजेस वाटला देन जे आपलं फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे तुम्हाला अपडेट देण्यात येतील. जसं की आज पण अपडेट दिला होते की मार्केट साईडवे वाटते, तर ते पहिल्यांदाच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केले होते की मार्केट साईडवे आहे, निफ्टी साईडवे आहे. आणि बँक निफ्टीमध्ये पण आपण एक रेंज दिली होती, ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये मार्केट राहिलं होतं. आता आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. सिमिलर टू निफ्टी, बँक निफ्टी पण सेम काइंड ऑफ मोमेंटम याच्यामध्ये बघायला भेटते. लास्ट भरपूर सेशनपासून इथं मार्केटनं सपोर्ट घेतला आहे ट्रेंड लाईनला. मार्केट जर का 46,650 म्हणजे ऑलमोस्ट 46,600च्या खाली जर का सस्टेन राहायला लागला तर हा जो अप ट्रेंड आहे हा डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. मार्केट मे बी साईडवे टू डाऊन साईडला येऊ शकते इफ जर का मार्केट त्याच्या खाली जर का सस्टेन राहायला डेली कॅन्डल तर. ओके, आणि जोपर्यंत मार्केट 46,650 पासून 48,300च्या रेंजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला पोझिशनल बेसिसवरती साईडवे मार्केट दिसतं आहे आणि मार्केट साईडवे मे बी राहू शकते. तर ह्याच्यामध्ये जर का मार्केट 48,300 एक्झॅक्ट नंबर बघायला गेलो तर 48,425च्या वर जर का सस्टेन राहिलं तर एखाद्या वेळेस 49 पर्यंत आपल्याला मार्केट येताना बघायला भेटू शकते जर का मार्केट त्याच्यावरती सस्टेन राहिलं तर. अदरवाईज जोपर्यंत मार्केट त्या या दोन झोनच्या मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला चॉपी आणि साईडवे मार्केट बघायला भेटेल आणि त्याच्या प्रकारे आपण त्यामध्ये इंटरडेमध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण इंटरडेमध्ये लेवल बघायला गेलो जसं की आपण डिस्कस केले होते कालचे लेवल, एक्झॅक्टली त्या लेवलपासून आपण डाऊन साईडला मार्केट आले, त्यानंतर मार्केट ओव्हरऑल साईडवेच राहिले. ओके, तर ह्याच्यामध्ये दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत. जर का मार्केट 48,000 पासून 47,500च्या आसपास जर का कुठं पण राहिला ह्याच्यामध्ये तोपर्यंत आपल्याला एक साईडवे मार्केट बघायला भेटेल. जर का ह्याच्यामध्ये ओपन झालं तर थोडंफार स्कॅल्पिंग किंवा साईडवे मार्केटच राहू शकते. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि जर का मार्केट डाऊन साईडला आला, कन्सॉलिडेशन केला आणि जर का मार्केट 47,500चं लेवल जर का ब्रेक केलं डाऊन साईडला तरच त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन बघायला भेटेल. अदरवाईज मार्केट या लेवलच्या आसपास आला, डाऊन साईडला आला आणि इथं कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलं तर कदाचित त्याच्यापासून रिव्हर्सल बघायला भेटू शकते. प्रिव्हियस टाईमचे हे जे काय होते हे रेजिस्टन्स होते, ब्रेकआउट झालं, त्यानंतर आता एक सपोर्टचं काम करत आहेत. उद्याच्याला पण जर का फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेशन केला आणि जर का अपसाईडला जायला लागला तर ह्याच्यावरती आपल्याला एक स्कॅल्पिंग मोमेंटम बघायला भेटू शकते. बट अगेन अपसाईडला जर का गेला तर अपसाईडला हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स पण आहेत. तर त्याच्यामुळं बेस सिनारिओ राहील की ह्या झोनमध्ये ज्यावेळी मार्केट बाहेर पडेल ह्या झोनच्या आसपास तर आपल्याला चांगली मोमेंटम भेटेल. तोपर्यंत मे बी मार्केटमध्ये एक वोलॅटिलिटी एक मार्केट साईडवे नेचरमध्ये दाखवू शकतो आहे. ओके, आता जर का मार्केट डायरेक्टली सपोज जर का 48,000 पासून 48,255च्या आसपास जर का आला, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. जर का मार्केट 48,260च्या वरती सस्टेन राहिला तरच आपण त्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. अदरवाईज त्याच्यामध्ये आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅनप्रमाणे ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन कन्सॉलिडेशन करून जर काही ब्लॅक लाईन ब्रेक केली 47,534ची तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करायचा. आणि एनिथिंग मार्केट जर का 47,000 पासून 47,300च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण त्या कंडिशनला अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.